नागपंचमी म्हटलं, की प्रत्येक घरात काही ना काही वेगळी परंपरा असते. तसेच खानदेशातली एक खास परंपरा म्हणजे नागदिवे. आणि हे पूजेचे दिवे नाहीत, हे खायचे दिवे आहेत. नागपंचमीच्या दिवशी तव्यावर पोळी किंवा भाकरी करायची नाही, असं घरातले मोठे सांगतात. कारण तवा नागाच्या फणासारखा दिसतो आणि या दिवशी जमिनीवर राहणाऱ्या जीवांबद्दल आदर व्यक्त करण्याची ही एक पद्धत. पण आज मला त्याचा अजून एक अर्थ वाटतो. रोज पोळी, भाकरी करणाऱ्या व्यक्तीलाही त्या दिवशी तव्यापासून थोडी विश्रांती मिळावी आणि घरात काहीतरी वेगळं बनावं. कदाचित या विचारातूनच अशा सुंदर परंपरा सुरू झाल्या असाव्यात. ज्वारी, तांदूळ आणि गहू खमंग भाजून जाडसर दळून घेतात. त्यात गूळ, वेलची, मीठ आणि खोबऱ्याचा किस घालून खिशी तयार करतात. मग त्याचे गोळे करून दिव्याचा आकार देतात. प्रत्येक घरातला आकार वेगळा, पण हा आहे आमच्या घरातला नागदिवा. वरून साजूक तूप आणि तयार. अशाच छोट्या परंपरांमधून निसर्ग, सण आणि माणूस एकमेकांशी जोडलेले राहतात. तुमच्याकडेही नागपंचमीला काय विशेष बनवतात? कमेंटमध्ये नक्की सांगा.